टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। भाजपच्या पदाधिकारी आणि आमदार खासदारांनी निवडणूक प्रचारात महागड्या गाड्या घड्याळ वापरू नये, प्रचारात साधी राहणी ठेवण्याचा जेपी नड्डांचा भाजप नेत्यांना सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेनची किंमत 25 लाख रुपये, मोदींची सूट 15 लाखांचा। पंतप्रधान मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश, नड्डांच्या सूचनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचे महागडे सूट उतरवण्याचं जनतेने ठरवलंय, भाजपची 400 पारची घोषणा थट्टा, खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। महाविकास आघाडीची 27 तारखेला जागा वाटपावर बैठक, मवियाच्या जागा वाटपावर 27 तारखेला निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती। वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावर ठाम, वसंत मोरेंकडून व्हिडिओ पोस्ट करत निर्धार। मनोज जरांगे यांच्या संघटनेत फूट, एकेकाळचे सहकारी बारसकर यांचे जरांगेंवर गंभीर आरोप, अहंकार आणि हेकेखोरपणामुळे समाजाचं नुकसान केल्याचा घणाघात। मनोज जरांगेंचा लढा हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न, याआधी छगन भुजबळ आणि आता अजय बारसकर यांना उभं केलं, अंजली दमानिया यांचा आरोप। राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागा बिनविरोध, उर्वरित 15 जागांसाठी निवडणुका अटळ, उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकात भाजपकडून अधिकचे उमेदवार। मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसांची भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक, बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। मुंबईत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये। पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून खलबत सुरू, लोकसभेसाठी अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकरांच्या नावाची चर्चा, कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये आघाडी, प्रियंका गांधी अखिलेश यादवांकडून आघाडीवर शिक्कामोर्तब। अमोल कोल्हे खासदार होण्यासाठी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले, त्यामुळे अमोल कोल्हेंनी अजित पवारांना निष्ठा शिकू नये, सचिन खरात यांची अमोल कोल्हेंवर टीका। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऊसाच्या एफआरपीत 25 रुपयांची वाढ, चालू हंगामापेक्षा पुढील वर्षी 8% एफआरपी वाढीव मिळणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।